न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्रायव्हेट रस्त्याच्या नावाखाली खेळ, 3 फूट उंचावलेला रस्ता, आउटलेट शिवाय गटार, 2 फूट अतिक्रमणावरून प्रीतम राऊत यांनी बिल्डरला विचारला जाब। पालघर नगर परिषदेकडून प्रायव्हेट रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी परवानगी देण्यात आलेल्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रत्यक्ष पाहणीत समोर आलेल्या धक्कादायक बाबीनुसार पूर्वी सुमारे 3 फूट खालच्या पातळीवर असलेला रस्ता भरीव टाकून मोठ्या प्रमाणात उंचावण्यात आला आहे। यासोबतच रस्त्याच्या बाजूला गटार तयार करण्याचे काम सुरू असले तरी त्या गटाराला कोणताही योग्य आउटलेट, पाण्याचा निचरा मार्ग नसल्याचे दिसून आले आहे। परिणामी पावसाळ्यात पाणी साचून ते थेट आजूबाजूच्या घरांमध्ये शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। परिसरातील नाले आणि ड्रेनेजची स्थिती आधीच अत्यंत वाईट असून कचऱ्याने तुडूंब भरलेली आहे। अशा परिस्थितीत रस्त्याची उंची वाढवणे आणि आउटलेट शिवाय गटार बांधणे हे नागरिकांसाठी भविष्यातील आपत्तीचे कारण ठरू शकते, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणात बिल्डर हरिया यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बिल्डरने आपल्या मिळालेल्या जागेच्या मर्यादेपेक्षा सुमारे 2 फूट जास्त कंपाऊंड वॉल उभारून अतिक्रमण केले आहे। या सर्व प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते प्रीतम राऊत यांनी थेट आक्षेप घेत बिल्डर व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे। रस्ता उंचावणे, गटाराला आउटलेट नसणे आणि त्यातच अतिक्रमण हे सगळं एकत्र होऊन नागरिकांना संकटात ढकलत आहे। याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून त्यांनी तात्काळ गटारासाठी योग्य आउटलेटची व्यवस्था करावी, 2 फूट अतिक्रमण हटवावे, संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे। वार्ताहर शुभम पाटील, पालघर जिल्हा सिनियर क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट। काय प्रकरण आहे नेमकं? मी आता ज्या नगरपरिषद निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मी नगराध्यक्ष इलेक्शन लढलो होतो आणि तेव्हा ह्या समस्त पालघरला फिरलो होतो मी आणि सांगितलं होतं की तुमची कोणाची काय पण काम असेल मला सांगा। आता महिनाभरापूर्वी काय झालं, इकडे बिल्डिंग सुरू आहे, हे बिल्डर आहेत आणि स्थानिक लोक आहेत इकडचे सगळी, आणि हे ऑलरेडी पूर्वी हा रस्ता 3 फूट खाली होता, हा भराव करून करून ते वरती आणला। आता नगर परिषदेकडून ह्या लोकांनी परमिशन घेते प्रायव्हेट रस्ता बनवायचा आणि गटार बनवायचा। प्रॉब्लेम असा आहे की मी नगर परिषदेकडे एवढे पैसे आहेत ना की आता आपल्या शिंदे साहेबांनी गेल्या वर्षभरामध्ये पालघरला 250 कोटी रुपये दिले, अजून थोडे पैसे अजून ते साहेबांनी दिले असते आपल्याला, कारण साहेब पालघरचा त्याची जास्त दया आहे, जास्त मेयर नजर आहेत। प्रश्न असा आहे की मी पालघरचे नगराध्यक्ष उत्तम गरज साहेब, पालघरचे CEO प्रशांत जाधव साहेब, इकडचे स्थानिक नगरसेवक अमोल पाटील आणि आघाव मॅडम यांना विनंती करतो की हा रस्ता जे काम सुरू आहे ह्या बिल्डरनी याची हाईट एवढी वर घेतली आहे की हा रस्ता जर झाला हे सगळं ह्या लोकांच्या घरामध्ये पाणी भरणार आहे। दुसरा प्रॉब्लेम असा की ह्याला पुढे रस्त्याला मार्ग नाही, कारण पुढचा जो नाला आहे तो प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे, त्याच्यामुळे पावसामध्ये जर हा रस्ता उंच झाला तर हे सगळं पाण्याने भरणार आहे। त्याच्यामुळे मी आता बिल्डरला रिक्वेस्ट केलं आहे, मी ते काटकर होती त्यांना सांगितलं की तुम्ही ही लेवल खाली घ्या जेणेकरून ह्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि ह्या सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आणि आता हे दोघं पण त्यांचं एकमत झालं आहे, उद्या परवा ते लेवल्स काढतील, हा काम संपून जाईल। या ठिकाणी बिल्डरांचे कंपाऊंड वॉल देखील 2 फूट बाहेर आले असे इकडच्या स्थानिकांचं मत आहे, पण ते बिल्डर म्हणाले की तुम्ही टेलर करून घ्या, तसं असेल तर ते तोडायला पण तयार आहेत। ओके, तर आता पाण्याचे सोर्सेस काय दाखवले, नेमकं पाणी कुठे जाणार या ठिकाणी? तर ज्या वेळेला नगरपालिकेने परमिशन दिली तर पाणी कुठल्या साईडला जाणार याचं काही तुम्हाला सांगितलं? नगरपरिषद सीओ ना विचारा, ज्यांनी ती परमिशन दिली आहे ना त्यांच्याकडे डीपीचा प्लॅन आहे नगरपरिषदकडे, तर ही याच्यावर सही कुणाची CEO साहेबांची नाही अधिकाऱ्यांची। आपण या ठिकाणी जेव्हा आले बिल्डरला आपण विचारलं असेल तर बिल्डरने काय सांगितलं तुम्हाला? नाही, त्यांचं असं म्हणणं की त्यांना पाण्याचं बाहेर या साईडला काढायचं, पण ते शक्यच नाहीये। नहीं इसका नहीं सर, आप थोड़ा मिसअंडरस्टैंडिंग मत करिए। सिर्फ ये जो अपना गटर का ना वो इधर निकल रहा है, बाकी तो ऐसा ही जा रहा है। नाही असं सोपं नसतं, शेवटी तो रस्त्याचं पाणी गटरमध्ये येणार आहे सगळं पाणी, आणि हा जे ते स्लोप असताना ते शेवटला पाणी तिथे गटर बंद आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे इथे पाणी भरणारच आहे, पण हा टेम्पररी सोल्युशन आहे, भविष्यामध्ये नगर परिषदला याचं सोल्युशन काढावं लागेल। ये थोड्या वेळाने इथे थांबा थोडा। ये बिल्डर है का? ये बिल्डर है। क्या नाम है आपका? अलग से ये आप प्राइवेट कर रहे हैं कि गवर्नमेंट का रोड है? ये भाई हम हमारे खर्चे कर रहे हैं, तो परमिशन लिया आपने नगर पालिका? परमिशन लिया है, सब है, कॉपी है परमिशन का? है ना, है। बताइए जरा, मंगाइए। अरे आप उधर आएंगे तो इधर ही मंगवा लो ना, सबके सामने दिखा दो। अरे वो अपना पेपर पड़ा है ना, हाँ दिखा दो सबके सामने।
हे काय झालं, हा हे आदर्श नगर आहे हा आणि इलेक्शनला मी प्रचाराला तिथे आलो होतो, नगराध्यक्षाला उभं होतो इलेक्शनला मी. हम्म. तेव्हा मी इथे प्रचाराला सांगितलं लोकांना तुमची कामाची मला काय पण मी सांगा. बरोबर. तर गेले महिनाभर हे लोक मला फोन करतात. पण असं आहे की इकडचा नगरसेवक आता अमोल आणि ती बाई आहे, ते नाव आठवतं मला नाव गणेशकुंडामध्ये वाढ आगाव तर असं झालं की हा रोड जो आहे यांनी प्रायव्हेट परमिशन घेतली नगर परिषदेची आणि ते प्रायव्हेट बनवत आहेत. ओके. पण नगर परिषदेचा एवढा फंड आहे ना हा. की त्यांना काहीही करायची गरज नाहीये. बरोबर आहे. दुसरी गोष्ट असं की ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ह्यांनी 2 फूट हा वॉलकमोड बाहेर काढलाय, हो. ते पण त्यांना मान्य झालं. पण आता प्रॉब्लेम असा आहे, ह्यांनी रोडची लेवल आणि वर घेतली. ऑलरेडी 3 लेवल 2 फुटाच्या वर आहे ओके. आणि हे ऑलरेडी 1 फूट खाली आहे. बघा हा सगळं पाणी यांच्यामध्ये येणार आहे. तर आम्ही बिल्डरला, मी नगरसेवकाशी बोललो, आम्हाला आजारी आहे तो म्हणून तो आला नाही. मी काटकरशी बोललो. हे आता आल्यानंतर मला बिल्डर ते मला भेटले, त्यांना मी रिक्वेस्ट केली आहे का हे खाली करायचं आणि ते मान्य केलंय. ओके. आणि आता ते लेवल मान्य करतील जे लोकल रहिवासी आहेत त्यांना एकत्र घेऊन ते काम करतात. मी रोज येऊन हे काम बघणार आहे. कारण काय होतं माहितीये का, जी स्थानिक लोक आहेत, जी आमचे मतदार आहेत, त्यांना कुठे आता जे येणारे लोक आहेत ते नवीन लोक आहेत, पण हे स्थानिक लोकांचे किती 25-30 वर्ष राहतात, त्यांना कुठला त्रास होतो कामा नाही. तर मी इकडे नगरसेवक आहेत अमोल पाटील यांना पण विनंती केली होती, तर ते आजारी आहेत, उद्या येणार आहेत. बाकी राहिले नगराध्यक्ष साहेब उत्तम साहेबांशी बोलणार आहे, शिवसाहेबांशी बोलतो आणि ह्यांना रिक्वेस्ट केले, मी ते मान्य केलं आणि ते रस्त्याचं खाली ही हाईट घेतली आहे ते खाली करणार आहेत. नगराध्यक्षाचं आपलं बोलणं झालंय का? माझं नाही बोलणं झालं, पण हे यांचं बोलणं झालं. मी त्यांना बोलणार आहे. काय बोलणं झालं आपलं नगराध्यक्षांशी? बताता हूँ ना, परमिशन ही बताता हूँ. ये देखिए permission. आता हा काय दिलेत रस्त्यावर कॉन्क्रीटचा थर टाकण्याबाबत आणि तुम्ही रस्ता आणि गटर दोन्ही बनवतायत. वो देखो ना, गटर मेरे को नहीं बनाना कहता,